मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। तर छान अशा दिवसाची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि बाप्पा येऊन जवळजवळ आजचा चौथा दिवस आहे। मधले काही दिवस मला ब्लॉग काही शेअर करता आला नाही, तरीसुद्धा मी हरतालिकेचा आणि बाप्पाच्या आगमनाचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग जो आहे तर तो तुमच्या सोबत कंबाईन असं शेअर केलेला आहे। त्याचं कारण असं होतं ना की घरात काही दुःखद घटना घडल्या किंवा काही अडचणी आल्या, त्यामुळे मला पुढचे व्लॉग काही शेअर करता आले नाहीत। पण म्हटलं चला आज आता थोडंसं स्टेबल आहे सगळ्या गोष्टी, सो म्हटलं आजचा छान असा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते। तर आत्ता मी बाप्पासाठी नैवेद्याची थाळी बनवणार आहे। तर आमच्या घरी ना बाप्पाला बिना कांदा लसूणची जे म्हणजे बिना कांदा लसूणचा जो नैवेद्य असतो तर तो दाखवला जातो आणि ती कशा प्रकारे आम्ही तयारी करतो किंवा काय काय प्रिकॉशन्स घेतो आणि काय काय गोष्टी करतो, या सगळ्या गोष्टींना तुमच्यासोबत मी पूर्ण थाळी बनवताना शेअर करणार आहे। आणि जर तुमच्या घरी सुद्धा ना नैवेद्यामध्ये अशीच बिना कांदा लसणाची थाळी जर दाखवली जात असेल तर तुम्ही सुद्धा त्या टिप्स नक्की फॉलो करू शकता। तर आता सुरुवात करणार आहे, कुकर लावून घेणार आहे एका साईडला आधी आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पहिल्यांदा शेवयांची खीर बनवणार आहे। तर बाप्पासाठी या शेवयांच्या खीरेचा नैवेद्य आहे, सो त्याची सुरुवात करणार आहे। गोडापासून आपण सुरुवात करूया, एका साईडला कुकर होत राहील आणि एका साईडला आपण खीर करायला घेऊया। तर असा छान ब्लॉग तुमच्यासोबत आजच्या दिवशी शेअर करणार आहे। आय होप तुम्हाला तो आवडेल आणि जर आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि ब्लॉग कंटिन्यू पहा। चला मग आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण जो आहे डाळीचा आणि भाताचा कुकर लावून घेणार आहे। तर इथे मूग आणि तूर डाळ मिक्स घेतलेली आहे आणि एका टोपामध्ये म्हणजे कुकरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत बासमती। तर दोन्ही स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि कुकर जो आहे तो लावून घ्यायचा आहे। तर डाळीमध्ये मी काय करते, थोडंसं जिरं आणि टोमॅटो जो आहे तो कट करून टाकते, ज्यामुळे काय होतं ना टोमॅटो एकजीव होऊन येतो जेव्हा डाळ शिजते कुकरमध्ये, तर वेगळं असं वरून टाकावं लागत नाही। तर खाली डाळ ठेवलेली आहे आणि वरती भात ठेवलेला आहे आणि त्यासोबत इथे मी 3 बटाटेसुद्धा छोटे छोटे आहेत तर कुकरमध्ये ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत, जेणेकरून काय होईल ना एकाच वेळेला ह्या तिन्ही गोष्टी बॉईल होतील। तर तुम्ही ते बघू शकता की हे 3 बटाटे ज्या आहेत ना तर याची मी भाजी बनवणार आहे बटाट्याची, त्यामुळे ना एका वेळेला माझ्या 3 गोष्टी एकत्र होऊन जातील। तर इथे कुकर चालू करणार आहोत आपण, याच्या 3 शिट्या झाल्या की ते बंद करून घेणार आहोत। तर इथे मधल्या गॅसवर कुकर ठेवला आहे आणि एका साईडला शेवयांची खीर बनवायला घेणार आहोत। तर टोपामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी, जितकं तुम्हाला गरजेचं वाटतं तितकं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले, तर ड्रायफ्रूट्समध्ये ना मी फक्त काजू घेतलेले आहेत आणि ते छान रोस्ट झाल्यानंतर इथे शेवया ज्या आहेत भाजलेल्या तर त्या टाकून घेणार आहेत आणि या शेवया भाजलेल्या असल्यामुळे नाही त्याला इतकं फार काही भाजायची गरज नाही। आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध किंवा पाणी टाकून शिजवून घेऊ शकता शेवया। तर इथे शेवया बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत, तर मी इथे लगेचच साखर ॲड केलेली आहे। तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। इथे 2-3 चमचे मी साखर टाकलेली आहे आणि बघा खीर जी आहे ना ती जवळजवळ तयार झालेली आहे। वरून थोडंसं केसर टाकले, त्यामुळे ना एक छान असा टेक्स्चर जो आहे तो खिरीला येतो। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडीशी खीर जी घट्ट झालेली आहे, त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं दूध जे आहे ते अजून ॲड केलेलं आहे, तुम्ही पाणीही ॲड करू शकता। त्यानंतर सगळ्यात शेवटी मी यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूड जर आधी टाकली ना तर त्याचा सुवास जो आहे तो शेवटपर्यंत छान असा राहत नाही, त्यामुळे शेवटी टाकायचे। त्यानंतर इथे आपण करणार आहोत वालाची भाजी, त्यासाठी टोमॅटो कट करून घेतलं आहे, सुकं खोबरं, कोथिंबीर घेतलेली आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आणि हे मिक्सचर जे आहे ते छान असं मिक्सरमधून फिरवून वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर वाटण इथे रेडी झालेलं आहे। एका साईडला इथे कुकर ओपन केलेला आहे मी आणि बघू शकता बटाटे पण छानपैकी शिजलेले आहेत आणि भात रेडी झालेला आहे आणि डाळ आपली जी आहे तीसुद्धा बॉईल झालेली आहे। तर इथे एका पॅनमध्ये तेल गरम केलं मी, थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, राई टाकलेली आहे आणि त्यासोबत कढीपत्ता टाकलेला आहे। थोडंसं तडतडल्यानंतर यामध्ये मिरची कट करून टाकायची आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे। सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मगाशी जे आपण बटाटे बॉईल करून ठेवले होते तर ते थोड्या हाताने कुस्करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये टाकायचं आहेत। यामुळे काय होईल ना आपली बटाट्याची सुकी भाजी जी आहे ती रेडी होऊन जाईल। आता पुढची टिप्स तुम्हाला शेअर करते।
आता जेव्हा आपण ना बिना कांदा लसणाचं जेवण बनवतो देवाच्या नैवेद्यासाठी, तर अशा वेळेला आपल्या डोक्यातनं खूप प्रश्न येतात की प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेगळा टोप किंवा वेगळं भांडं वापरायचं का, आणि बनवल्यानंतर पुन्हा ते ठेवण्यासाठी जर त्यांचं किचन लहान असेल, जसं की माझं किचन लहान आहे, आणि जर किचन लहान असेल तर मग अशा वेळेला खूप सारे टोपं, म्हणजे देवाच्या नैवेद्याची बरीचशी टोपं, त्यानंतर मग आपल्या जेवणाची बरीचशी टोपं, तर ह्या सगळ्या गोष्टी किचनवर ओट्यावर कशा ठेवायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मनात प्रश्न नाही. अशा वेळेला ना तुम्ही कमीत कमी भांडी वापरून सुद्धा हा नैवेद्य करू शकता. तर कसं, मी आता इथे एक पात्र वापरलेलं आहे. जसं की आता बटाट्याची भाजी बनवली, तर हे खूप मोठं पात्र आहे, आणि ही बटाट्याची भाजी ना मी आता ह्या डब्यात काढून घेणार. तर माझ्याकडे अशा प्रकारचं टिफिन आहे. तर या टिफिनमध्ये म्हणजे भात, डाळ, भाजी आणि दुसरी एखादी भाजी किंवा भजी वगैरे या सगळ्या गोष्टी मी स्टोअर करू शकते. आणि फार फार तर मला अजून एखाद दुसरा छोटासा डब्बा लागेल. तर मी काय करते ना, जेव्हा मी जेवण बनवते तर ते मी मोठ्या भांड्यातून काढून याच्यामध्ये ठेवते, कारण आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. सो कमी क्वांटिटीमध्येच बनवते आणि मग यामध्ये काढून ठेवते. आणि जेव्हा मला देवाचं नैवेद्याचं ताट बनवायचं असतं, तर मी हा टिफिन उघडून त्या प्रत्येक गोष्टी घेते. अशामुळे काय होतं ना, एकतर आपला हात लागत नाही कांदा लसणाचा, आणि दुसरी गोष्ट ना, आपल्याकडे खूप सारी टोपंसुद्धा किचन ओट्यावर होत नाहीत. अगदी मिनिमम टोपं वापरून सुद्धा आपण हा नैवेद्य अगदी सहज बनवू शकतो. तर मी आता ही बटाट्याची भाजी जी आहे ती या डब्यात काढून घेणार आहे. त्यानंतर डाळीला फोडणी देणार आहे, आणि त्यानंतर मग मी वालाची भाजी बनवते. तर सेम पात्रामध्ये या सगळ्या गोष्टी मी करणार आहे, आणि त्यासुद्धा साईडला काढून ठेवणार आहे. तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. प्रत्येक वेळेला वेगवेगळं पात्र वापरण्याची गरज नाही. असं एखादं पसरट पात्र एकाच वेळेला घेतलं तर ते तुम्ही वॉश करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता. तर इथे तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकू शकता. थोडीशी हळद टाकायची आहे, आणि सगळं व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये बॉईल केलेली डाळ जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार टाकू शकता. तर इथे मला देवाचा नैवेद्य आहे, त्यामुळे मी ते थोड्या क्वांटिटीमध्येच घेतलेले आहे, आणि थोडीशी घट्टसर अशी डाळ बनवून घेणार आहे, आणि वरून डाळ झाल्यानंतर कोथिंबीर चिरून टाकायची. त्यानंतर हे पात्र थोडंसं वॉश करून घेतलं, आणि यामध्ये तेल टाकलं पुन्हा, आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतर जो वाटण आपण केलं होतं ह्याच्यासाठी वालाच्या भाजीसाठी, तर ते टाकून घेतलेलं आहे, आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं, वाटण भाजून घ्यायचं. त्यानंतर आवडीनुसार हळद, मीठ, मसाले, काश्मीरी मसाला वगैरे या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायचं आहे, आणि यामध्ये वाल जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर आम्ही काय करतो ना, अशा प्रकारे जेव्हा देवाला बिना कांदा लसणाचा नैवेद्य बनवायचा असतो, तर सर्वप्रथम नैवेद्य बनवून घेतो, जेणेकरून काय होतं ना, आपला हातही लागत नाही, किचनवरती भांड्यांचा पसारा होत नाही, आणि आपणही कन्फ्यूज होत नाही की नक्की काय बनवायचं. तर त्यानंतर आपण बनवणार आहोत आज कारल्याचे काप. तर इथे बटाट्याची भजी वगैरे नाही बनवणार आहे, तर आज मी कारल्याचे काप बनवणार आहे. आणि ना व्हरायटी असते आमच्याकडे नैवेद्यामध्ये, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही रोज ट्राय करत असतो. तर इथे कांद्याचे काप करून घेतलेले, त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत, आणि त्यामध्ये हळद, मीठ, मसाला, थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ आहे ते टाकायचं आहे, आणि सगळ्या गोष्टींना मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही आवडीनुसार रवासुद्धा बारीक वापरू शकता. तर इथे माझ्याकडे बारीक रवा भाजलेला नाही आहे, त्यामुळे मी इथे फक्त याच गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं तेल गरम करायचं आहे पॅनवर, किंवा तुमचा तवा असेल त्याच्यावर, आणि हे जे काप आहेत ते तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडनी. आणि बघू शकता एक छान प्रकारे ना तुमची एक नवीन डिश तयार होते. तर आमच्या घरी ना अशा प्रकारे कारलं खाल्लं जातं, भाजी इतकी कोणी खात नाही, त्यामुळे मी अशा प्रकारेच बनवून घेतलेलं आहे. तर एका साईडला इथे मी ना काकडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे, दह्यामध्ये काकडी टाकलेली आहे, आणि ऑफकोर्स आपलं बिना कांदा लसूणचं आहे, त्यामुळे इथे कांदा वगैरे टाकणार नाही, फक्त काकडी आणि दही मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे आपण देवाच्या नैवेद्याचं ताट जे आहे ते सजवूया. छान प्रकारे नैवेद्य आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे पहिल्यांदा मीठ वाढलेलं एका साईडला, त्यानंतर कारल्याचे काप ठेवलेले आहेत, त्यानंतर इथे बटाट्याची भाजी, वालाची भाजी, त्याचबरोबर डाळ आहे, आणि तूपसुद्धा आपण सोडायचं आहे वरून, आणि इथे पापडसुद्धा मी भाजून घेतलेला आहे. तर पापड भाजवताना मी काय तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे, कारण छोटीशी कॉमन गोष्ट आहे, त्यामुळे ती शेअर केलेली नाही. तर इथे भात जेव्हा आम्ही बनवतो ना, तर भातावरतीच डाळ टाकून घेतलेली आहे, एका साईडला कोशिंबीरसुद्धा वाढलेली आहे, आणि पापड तुम्ही बघू शकता, तांदळाचं पापड, खीर ठेवलेली आहे, आणि वरती नैवेद्यावरती एक तुळशीचं पान आणि त्याचबरोबर दुर्वा ठेवलेला आहे. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने बिना कांदा लसणाची थाळी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे.
आणि त्या अशा प्रकारे नैवेद्य आपला झालेला आहे. तर आता आरती करून घेणार आहोत. मनरमता जय देव जय देव दुर्गटबारी पृथ्वी संसारी अनाथनाची अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची हारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी पाणी सोडून देवाला नैवेद्य जे आहे ते दाखवून घ्यायचं आहे. ते बघू शकता छान प्रकारे कांदा बिना कांदा लसणाची थाळी जी आहे ती तयार झालेली आहे. व्हरायटीसुद्धा आलेली आहे. खूप जास्त भांड्यांचा पसाराही पडलेला नाही आहे आणि अजिबात कुठेही देवाच्या नैवेद्याला कांदा किंवा लसणाचा हातही लागलेला नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे टिप्स फॉलो करून बिना कांदा लसणाची थाळी जी आहे ती बनवू शकता अगदी सहजरित्या. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे पदार्थ ॲड करू शकता किंवा भाज्यासुद्धा ॲड करू शकता. आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल आणि थोडा वेगळा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी तुम्ही छान असा रिस्पॉन्ससुद्धा द्याल आणि कसा वाटला व्लॉग कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटू एक छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या.